नमस्कार, मी दत्ता कानवटे. छत्रपती संभाजीनगरच्या एक्सप्लेनरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. छत्रपती संभाजीनगर शहराचं वातावरण आज छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या ठाकरे गटाच्या आंदोलनामुळे चांगल्यापैकी गाजलेलं दिसलं. छत्रपती संभाजीनगर शहरासह संपूर्ण राज्यातल्या 36 जिल्ह्यांमध्ये आणि त्याचबरोबर मुंबईतल्या दादर इथे ठाकरे गटाच्या वतीने कलंकित मंत्र्यांच्या विरोधात एक मोठं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये मुंबईमध्ये उद्धव ठाकरे तर छत्रपती संभाजीनगरला राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगरमधलं हे आंदोलन लक्षवेधी ठरलं. त्याचं कारण होतं की या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं अर्थात हटक्या पद्धतीने हे आंदोलन करण्यात आलं, ज्यामध्ये पथनाटिका वेगवेगळ्या पद्धतीने सादर करण्यात आल्या, ज्यामध्ये रमी खेळणं असेल, ओमफट स्वाहा करणं असेल किंवा त्या ठिकाणी कराटे खेळणं असेल किंवा बॉक्सिंग खेळणं असेल, या सगळे प्रकार जे आहेत ते त्या ठिकाणी विडंबनात्मक पद्धतीने दाखवण्यात आले. या आंदोलनासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकामध्ये भलं मोठं स्टेज टाकण्यात आलं होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतर वेळी आंदोलनाला जी शिवसैनिकांची गर्दी नसायची ती गर्दी मात्र यावेळच्या आंदोलनाला फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. त्याची प्रमुख 2-3 कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण हे म्हणजे आता काही दिवसांवरती महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत. या महानगरपालिकेच्या निवडणुकासाठी वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी तिकिटांची अपेक्षा असते, त्यामुळे अनेक जण उत्सुक असतात, त्यामुळे सुद्धा ती त्या ठिकाणी गर्दी होत असते. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे थोड्या दिवसामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकासुद्धा पार पडणार आहेत. तिथल्यासुद्धा तिकिटांची लॉबिंग म्हणून सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी जमा होत आहेत आणि ज्या वेळेला अशा छोट्या छोट्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतात त्यावेळीचं होणाऱ्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी होती. नेमकी तीच गर्दी आजच्या सुद्धा आंदोलनामध्ये दिसली. या आंदोलनामधून ज्या राज्यातल्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांवरती आरोप झालेले त्यांच्या विरोधामध्ये मात्र आक्रोश व्यक्त करण्यात आला. यामध्ये उद्धव ठाकरे हे जसं 6व्या रांगेत बसल्यामुळे भारतीय जनता पार्टीकडून आम्हाला लाज वाटते अशा स्वरूपाची भूमिका घेण्यात आली. नेमकी तीच भूमिका घेत यासुद्धा आंदोलनामध्ये रमी खेळणाऱ्या मंत्र्याची किंवा मारहाण करणाऱ्या आमदारांची किंवा पैशाची बॅग ज्या मंत्र्यांची दिसते त्या मंत्र्यांची आम्हाला लाज वाटते अशा स्वरूपाची घोषणा देण्यात आली. थोडक्यात काय तर आजच्या या आंदोलनाचं घोषवाक्य आम्हाला लाज वाटते अशा स्वरूपाचं ठरलं आणि तशा स्वरूपाच्या घोषणासुद्धा देण्यात आल्या. अत्यंत कल्पक पद्धतीनं आणि आगळं वेगळं आजचं हे आंदोलन या ठिकाणी पार पडलं. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे या दोघांनीही या आंदोलनाचं नेतृत्व केलं. हे नेतृत्व करत असताना जी कल्पकता समोर आणली गेली त्यामुळे सुद्धा या आंदोलनाची चर्चा जी आहे ती मोठ्या प्रमाणात झाली. या आंदोलनामध्ये काही फ्लेक्स आणि बॅनर जे आहे ते सुद्धा आंदोलनकर्त्यांनी आणले होते, ज्यामध्ये लिहिण्यात आलं होतं वरती की रमी खेळणारा मंत्री आम्हाला लाज वाटते, कॅन्टीनमध्ये मारहाण करणारा आमदार आम्हाला लाज वाटते, बॅग घेऊन बसणारा मंत्री आम्हाला लाज वाटते अशा स्वरूपाचे बॅनरसुद्धा त्या ठिकाणी झळकवण्यात आले होते. त्यामुळे सुद्धा हे आंदोलन जे आहे ते लक्षवेधी ठरलं होतं. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे हे आंदोलन सुरू असताना तिकडे दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या खासदारांचा मोठा मोर्चा जो आहे तो निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरती निघाला आणि त्या ठिकाणी त्या सगळ्या खासदारांना ताब्यात घेण्यात आलं. याचा सुद्धा निषेध चालू असलेल्या याच संभाजीनगरच्या आंदोलनामध्ये करण्यात आला आणि यावेळी सुद्धा अंबादास दानवे यांनी जी खासदारांची अटक झाली या अटकेच्या निषेधार्थ सुद्धा आपला आक्रोश या आंदोलनामध्ये व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे एकाच वेळी एकाच आंदोलनामध्ये 2 निषेध या ठिकाणी करण्यात आल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. त्यामुळे हे आंदोलन लक्षवेधी ठरलं. कॅमेरामॅन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.